आज आपण तयार करणार आहोत उपवास स्पेशल शाबूचे अप्पे आणि शेंगदाण्याची चटणी। त्यासाठी इथे मी शाबू भिजवून घेतला आहे। त्यामध्ये शिजलेले बटाटे, शेंगदाण्याचे कूट, लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ घालून गोळा तयार करून घेऊया। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एका काचेच्या भांड्यामध्ये 1 चमचा दही, 3 चमचे शेंगदाण्याचे कूट, लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घालून घेतली आहे। त्यामध्येच थोडे पाणी घालून छान हँड ब्लेंडरने घुसळून घेतले आहे। तयार आहे शेंगदाण्याची चटणी। आता आपण अप्पे तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी शाबूचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेत आहे। एकीकडे गॅसवरती अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये तेल सोडून घेऊया आणि सर्व अप्पे त्यामध्ये ठेवून 5 मिनिटं झाकून ठेवू आणि छान वाफवून घेऊ। हे पहा मस्त वाफवले आहेत। आता वरतून तेल सोडूया आणि दोन्ही साईडने एकदम खरपूस असे हे अप्पे आपण भाजून घेऊया।